बीडच्या आष्टी तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय। अतिवृष्टीमुळे परिसरातील सीना, मेहकर, कांबळी नद्यांना पूर आलाय। गावं आणि वस्त्या पाण्याखाली गेल्यानं अनेक गावकरी अडकून पडलेत। याच दरम्यान सांगवी आष्टी परिसरातील चोपन वस्ती ते हिंगणी वस्ती परिसरातील 13 शेतकरी लहान मुलं हे पूरग्रस्त भागात अडकली होती। त्यांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करत NDRFच्या रेस्क्यू टीमनं 13 जणांना सुखरूप बाहेर काढलंय। या सुटकेचा थरार ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालाय। विशेष म्हणजे हे रेस्क्यू ऑपरेशनची दखल आमदार सुरेश धस यांनी घेतली आहे। नाही, तिथला तो अनिल म्हणून मुलगा आहे, त्याच्यानंतर प्रवीण झांबरे छोट्या म्हणून एक मुलगा आहे खेडकरांचा, त्या गावचे सरपंच विनोद म्हणून एक आहे। हे सगळे लोक त्या ठिकाणी संपर्कात होते आणि थोडंसं काय आहे की त्यांना आम्ही काल रात्रीपासनं, मी नाही, माझे बंधू देवदास आबा हे त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होते। रात्रीपासून त्यांना खाली या म्हणत होते, परंतु ते अलीकडे आले नाही। तिथले 2 कुटुंब आली, पण हे कुटुंब मात्र पावसे आणि महारनोर हे 2 कुटुंब त्या ठिकाणी राहिले होते। ठीक आहे, शेतकरी आहे, जनावरं आहेत, त्याच्यामुळं काय की माणसाचं स्वतःच्या जीवापेक्षा जनावरावरती अधिकचं प्रेम आहे, हे आमच्या भागामध्ये या ठिकाणी दिसतंय। परंतु जिल्ह्याचे कलेक्टर, आमच्या तहसीलदार आणि मी नंतर बोलून पटकन NDRFची टीम त्या ठिकाणी बोलवली। प्रत्यक्षात मला तिथं जाता आलं नाही, परंतु माझे बंधू, पुतण्या, मुलगा, बाकीचे सर्व मंडळी त्या ठिकाणी होती। जवळपास 12 ते 13 लहान मुलं, त्याच्यामध्ये 2-3 आहेत, असे 12-13 लोक रेस्क्यू करण्यात आलेले आहेत। म्हणजे आता एकही माणूस माझ्या मतदारसंघातला, विशेषतः आष्टी तालुक्यातला आणि दोन्ही तालुक्यातला कोणीही ट्रबलमध्ये नाही। कारण यावेळेस आज जे आहे ते कडा किंवा धामणगाव इकडून येणारं पाणी थोडं कमी होतं, परंतु कांबळी, विशेषतः मेहकरी आणि सीना मात्र अतिशय धोक्याच्या पातळीवर, म्हणजे 27,000च्या पुढं आणि जवळजवळ 15 ते 20,000च्या आसपास मेहकरी असा डिस्चार्ज होत असल्यामुळं पाणी लवकर त्या ठिकाणी कमी होत नव्हतं। आणि पूर्वी जेवढं पाणी आलं होतं, मागच्या वेळेस पाणी येताना मेहकरी नदी जी आहे ती लेट त्या ठिकाणी आली होती आणि आजच्या एवढं पाणी सीनामधून जे पाणी आलेलं आहे एवढं पाणी त्यावेळेस आलेलं नव्हतं। परंतु आज नवीन एक ॲडिशन या ठिकाणी झालं। गेलते, पण त्यातले आम्ही काही लोक बाहेर निघाले, पण काही लोकांना अंदाज आला नाही पाण्याचा। 13 लोक कुठले होते, तर 13 लोक आता एवढ्यात बाहेर काढलेले आहेत आणि बाकीचे आता सध्या असं झालं की 8 दिवसामध्ये कंटिन्यू 3ऱ्या वेळेस नदीने संपर्क तोडून नदीच्या बाहेर पाणी पडलं, पात्राच्या बाहेर पाणी पडलं। तर आता सध्या शिना नदीला इतकं पाणी चालू आहे की शिना नदीच्या पाण्यामुळं हिंगणीचं टोटल क्षेत्र, हिंगणी, सांगवी, टाकशी, तिकडं रतजण आणि पिंपळसुकी ह्या गावांचं टोटल ही क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे आणि जमिनी गेल्यात, म्हणजे आता अशा खरडून जमिनी गेल्यात। तुम्ही ही पाहू शकता, तिथं आता हे चाललेलं पाणी शेतामध्ये पाणी, सध्या ही दाखवतात ही शेतामध्ये पाणी। आणि घरं म्हणले तेव्हा काही दुनिया घर दाखवते, त्या खाली घरे, तिथले लोक रिक्स केले, तिथून 1 किलोमीटर रिक्स करून आता सध्या लोक काढलेले आहेत। तर 13 लोक काढलेत आणि जर पाण्याची पाऊस आज चालू झाला, आज जर राहिलं पाणी, तर शेतकऱ्याची गुरं किती जातील आणि काय किती जातील, तर मग सगळं बाहेर काढणं हे शेतकऱ्याचे शक्य नसतं। शेड आहेत, लोकांचे गुरं येतं, परत कोंबड्या आहेत, कांदा चाळी येतं, एवढं बाहेर काढून शेतकरी एका टायमाला आणू शकत नाही। म्हणजे शासनाने जर सांगितलं असलं बाहेर निघा, लोक बाहेर येतात, पण गुरं ते बाहेर काढणं शक्य नाही। त्यामुळे गुरं किती गेलेत, काय किती गेलेत, तिथला काही आकडा सध्या शासनाकडे बी नाही आणि गावातल्या लोकांकडे कुणाकडे आकडा नाही। आता मग आम्ही गावचे सरपंच आहेत, तालुक्याचे आमदार आहेत बसून, तहसीलदार आहेत, सगळे बसून आहेत।